संस्करण प्रक्रिया हे प्रकरण आपण बघत आहोत. यामध्ये आपण मूलभूत संस्करणाचा अभ्यास केलेला आहे आणि उपयोगिता मूल्य वाढवणारे संस्करण हा मुद्दा आपला सुरू झालेला आहे. यामधलं पहिलं संस्करण आपण बघितलं, जलरोधक संस्करण. जलरोधक संस्करण केलेले कपडे आपण पावसाळ्यामध्ये रेनकोटमध्ये किंवा पावसाळ्यातले विशिष्ट जे जॅकेट असतात, पावसाळी टोप्या असतात, पावसाळी हातमोजे असतात, यामध्ये वापरलेले बघितलेले आहेत. असे कपडे आपण वापरतो आणि आपल्या लक्षात येते की या कपड्यांमधून आपण ओलं होत नाही, पाऊस आतमध्ये येत नाही. तर हे असं विशेष असं संस्करण आहे ज्याच्यामुळे कपड्याचा उपयोग वाढतो, वेगळ्या पद्धतीने त्याचा उपयोग होतो. म्हणून या कपड्यांना, या संस्करणाला म्हणतात जलरोधक संस्करण. आता हे जे जलरोधक संस्करण आहे, ह्या संस्करणामध्ये काही संस्करण असे केलेले आहेत की त्या कपड्यामधून हवा आणि पाणी दोन्हीही आरपार जाऊ शकत नाहीत. हे कपडे मात्र पेहरावामध्ये कमी वापरल्या जातात. उत्कृष्ट जलरोधक संस्करणांचं उदाहरण म्हणजे पोलीस दल किंवा अग्निशामक दल यांच्यामध्ये वापरले जाणारे रबरी रेनकोट आणि सामानाची ने-आण करताना सामानाला वरून पॅक करण्यासाठी, आच्छादनासाठी वापरले जाणारे कपडे हे असतात जलरोधक संस्करण केलेले कपडे. आणि जे रेनकोट वगैरे बनतात त्यामध्ये थोडा फरक करून सूक्ष्म सच्छिद्र जलरोधक संस्करण केले जाते. त्या कपड्यांमध्ये आतून एक पातळ, अति पातळ पापुद्रा लावून त्याला सूक्ष्म छिद्र ठेवतात, ज्याच्यातून वाफ आत बाहेर जाऊ शकते आणि म्हणून ते मग पेहरावामध्ये आपण वापरू शकतो. तर असं जलरोधक संस्करण आपण यापूर्वी बघितलं. आता आपण बघणार आहोत अग्निरोधक संस्करण. दुसरं संस्करण आहे हे अग्निरोधक संस्करण. आता आपल्याला आपण असं बघतो की आपले जे कपडे आहेत हे कपडे जळतात, आगीने हे कपडे जळतात असं आपण बघतो आणि ह्या ज्वालांमुळे किंवा उष्णतेमुळे कपडे पेट घेतात, हा आपला नेहमीचा अनुभव आहे. परंतु याच्यामध्ये काच आणि ॲस्बेस्टॉस हे दोन असे तंतू आहेत, हे खऱ्या अर्थाने अग्निरोधक तंतू आहेत. यांच्यावरती अग्नीचा कोणताही हानिकारक परिणाम होत नाही. हे असे अग्निरोधक तंतू आहेत आणि कपड्यामध्ये मात्र अग्निरोधक संस्करण निर्माण करणे अजूनही पूर्णपणे शक्य झालेलं नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने अग्निरोधक कपडे आपण बनवू शकलेलो नाही किंवा बनत नाही. मग आणि अग्निरोधक कपड्यांचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोग नसतो किंवा आवश्यकता नाही. परंतु काही ठिकाणी मात्र हे कपडे, अशा प्रकारचे कपडे आवश्यक आहेत आणि म्हणून मग जे संस्करण होते त्या संस्करणामुळे आग लागली तर ती त्या वस्त्रांमध्ये तो पसरण्यास प्रतिकार करते. आग
अग्नीला प्रतिकार करणं किंवा आग लागल्यानंतर ती कपड्यामध्ये पसरण्यास प्रतिकार करणं हा याचा उद्देश आहे. बघा की पूर्णपणे अग्निरोधक संस्करण असं याला म्हणता येणार नाही, परंतु हे खऱ्या अर्थाने अग्निरोधक संस्करण निर्माण झालेलं नाही, परंतु आग कपड्यामध्ये पसरण्यास हे संस्करण केलेलं असेल तर प्रतिकार होतो किंवा अग्नीला हे कपडे प्रतिकार करू शकतात. हा याचा मुख्य उद्देश आहे. दैनंदिन वापरामध्ये याची आपल्याला आवश्यकता नसते, परंतु काही ठिकाणी जिथे आगीचा संबंध आहे, काही ठिकाणी आगीचा संबंध असतो आणि त्या ठिकाणी हे कपडे, अशा प्रकारचे कपडे वापरल्या जातात. आता आगीशी संबंध कुठे येतो तर अग्निशामक दल या लोकांचे कपडे हे अग्निरोधक अशा प्रकारचं संस्करण केलेले असावे लागतात. कारण आपण बघतो की ह्या अग्निशामक दलातले जे गणवेश आहेत, हे गणवेश घालून हे लोक आग विझवण्याचं एक जोखमीचं काम करत असतात. आणि अशा प्रसंगी आपल्या कपड्यांना, आपले जे नेहमीचे कपडे आहे, या कपड्यांना आग लागून ते जळण्याची 100% शक्यता असते. आणि म्हणून अग्निशामक दलातले जे गणवेश असतात, ह्या गणवेशांमध्ये अशा प्रकारचं अग्निरोधक संस्करण करणं नितांत आवश्यक आहे. म्हणून हे संस्करण अग्निशामक दलातल्या लोकांच्या गणवेशामध्ये असते. आणखीन एका ठिकाणी आगीचा संबंध येतो, तो म्हणजे कोळशाची खाण. कोळशाच्या खाणीमध्ये सुद्धा काम करणाऱ्या लोकांना आगीचा धोका असतो. आणि कोळसा हा ज्वालाग्रही पदार्थ आहे, तिथे सुद्धा आग लागण्याची शक्यता असते किंवा आगीशी तिथे काही संपर्क आला तर फार मोठा अपघात होऊ शकतो. म्हणून मग अशा ठिकाणचे कामगार यांच्याही वस्त्रामध्ये अशा प्रकारचं अग्निरोधक संस्करण असणं आवश्यक असते. तिसरं एक असं फील्ड आहे जिथे हे संस्करण केलेले कपडे वापरणं आवश्यक आहे, ते म्हणजे दारुगोळ्याचे कारखाने. दारुगोळ्याचे जे कारखाने आहेत, तिथे काम करणाऱ्या कामगारांचा सुद्धा अशा प्रकारे जीव धोक्यात असतो. तिथे सुद्धा आग लागण्याची शक्यता असते. जिथे दारुगोळा बनतो तिथे अशा प्रकारचे अपघात होऊ शकतात. आणि असे अपघात तिथे होत असतील तर त्या लोकांच्या सुरक्षितता अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांच्याही पोशाखामध्ये अग्निरोधक संस्करण केलेलं असते. तर असं हे अग्निरोधक संस्करण दैनंदिन वापरामध्ये जरी नसलं तरी ह्या काही विशिष्ट ठिकाणी हे संस्करण केलेले कपडे वापरतात. याशिवाय संरक्षक दलामध्ये सुद्धा संरक्षण दल जे आहे, त्या संरक्षण दलामध्ये सुद्धा यांच्याही गणवेशामध्ये अशा प्रकारचं आपल्याला उपयोग दिसतो. कारण इथे सुद्धा संरक्षण दलातील लोक यांचा संबंध दारुगोळ्याशी येत असतो. आणि
म्हणून इथे सुद्धा अशा प्रकारचे संस्करण केलेले वस्त्र वापरावे लागतात. तर असं हे अग्निरोधक संस्करण हे दुसरं उपयोगिता मूल्य वाढवणारं संस्करण आहे. खऱ्या अर्थाने काच तंतू आणि ॲस्बेस्टॉस हे दोन तंतू अग्निरोधक तंतू आहेत. या तंतूंवर आगीचा कोणताही हानिकारक परिणाम होत नाही. वस्त्रांमध्ये यांच्यासारखा गुणधर्म अजून निर्माण करता आला नाही, परंतु तरीही वस्त्रामध्ये अग्निरोधक संस्करण करतात आणि त्याचा उद्देश असतो अग्नीला प्रतिकार करणे किंवा आग कपड्यामध्ये पसरण्यास प्रतिकार करणे एवढ्या उद्देशाने अग्निरोधक संस्करण केलं जाते. आणि अग्निरोधक संस्करण आपल्याला दैनंदिन वापरामध्ये जरी याची आवश्यकता नसली तरीही काही विशेष ठिकाणी मात्र हे संस्करण केलेले वस्त्र वापरून काम करावे लागतात, अन्यथा अपघात होऊ शकतात, काम करणाऱ्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि असे क्षेत्र आहेत अग्निशामक दल. आग लागल्यानंतर विझवण्याचं काम हे लोक करतात, या दलातले लोक करतात आणि म्हणून यांच्या कपड्यांमध्ये अशा प्रकारचं संस्करण अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ह्या गणवेशांमध्ये हे संस्करण केलेलं असते. दुसरं असतं कोळसा खाणीमध्ये काम करणारे लोक. यांचा सुद्धा अपघाताने तिथे अपघात होऊ शकतो, आगीशी संबंध येतो. म्हणून यांच्याही पोशाखामध्ये अग्निरोधक संस्करण केलेले कपडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर दारुगोळा कारखाने जे असतात, ज्या ठिकाणी दारुगोळे तयार होतात, बारूद ज्याला आपण म्हणतो ते तयार होतात, तर असे दारुगोळे निर्माण करणारे जे कारखाने असतात, फटाके असतात, हे निर्माण करणारे जे कारखाने आहेत, अशा कारखान्यांमधले जे तयार करणारे कामगार आहेत तिथले, त्यांच्याही पोशाखात अग्निरोधक संस्करण असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर संरक्षण दलातल्या लोकांच्याही गणवेशामध्ये हे संस्करण असणं आवश्यक आहे, कारण यांचाही संपर्क आगीशी येऊ शकतो, दारुगोळ्यांशी येत असतो. म्हणून मग जिथे जिथे आगीपासून धोका आहे अशा क्षेत्रामध्ये अग्निरोधक संस्करण केलेले वस्त्र त्यांच्या पोशाखामध्ये तिथले काम करणाऱ्या कामगारांच्या किंवा तिथल्या लोकांच्या पोशाखामध्ये वापरल्या जातात आणि त्यांचं त्या अशा पद्धतीने आपण संरक्षण करू शकतो. तर हे झालं दुसरं संस्करण, अग्निरोधक संस्करण. आता आपण तिसरं मूलभूत संस्करण बघू. तिसरं कीटकरोधक. कीटकरोधक संस्करण. बघा, आता आपण याच्यापूर्वी बघितलेलं आहे, तंतूंचा अभ्यास करताना त्याचे गुणधर्म आपण जेव्हा बघितले त्यावेळेला एक गुणधर्म आपण बघितला, जैविक गुणधर्म. जैविक गुणधर्मामध्ये आपण असं बघतो की काही सूक्ष्म जीवाणूंचा वस्त्रावरती, तंतूंवरती हानिकारक परिणाम होत असतो. कपड्यांना सूक्ष्म जीवाणूमुळे हानी पोहोचते आणि ते जे सूक्ष्म जीवाणू असतात त्यामध्ये एक असतात सूक्ष्म कीटक, ज्याला म्हणतात कसर, आणि दुसरा प्रकार असतो बुरशी. तर
प्रकारचे जैविक जे घटक आहे त्यांचा तंतूंवरती हानिकारक परिणाम होतो हे आपण अभ्यासलेलं आहे। आणि मग या कपड्यांना साठवून ठेवताना किंवा हे उत्पादन झाल्यानंतर ते बाजारपेठेत बरेच दिवस राहतात आणि नंतर त्याची खरेदी होऊन आपल्यापर्यंत ते पोहोचतात, तर तोपर्यंत त्या वस्त्रांवर काही जैविक घटक परिणाम करू शकतात आणि म्हणून अशा वस्त्रांवर हे संस्करण केले जाते। आता कीटकरोधक संस्करण कोणत्या तंतूंवर करत असावेत? आपण यापूर्वी बघितलेलं आहे की प्रथिनजन्य तंतूंवर कीटकांचा हानिकारक परिणाम होतो आणि सेल्युलोज जन्य तंतूंवर बुरशीचा हानिकारक परिणाम होतो। ह्या दोन गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आणि त्यामुळे कीटक हे प्रथिनजन्य तंतूंना लागतात हे आपल्याला माहिती आहे। मग ह्या प्रकारचे जे वस्त्र असतील, हे जे कपडे असतील, हे खराब होऊ नये, यांना कीड लागू नये, यांना छिद्र पडू नये, हे सुरक्षित राहावेत म्हणून उत्पादन करताना किंवा उत्पादन झाल्यानंतर त्याच्यावरती अशा प्रकारचं कीटकरोधक संस्करण करतात। हे कीटकरोधक संस्करण केल्यामुळे कसर लागत नाही। प्रथिनजन्य तंतूला कसर किंवा कीटक लगेच लागते। प्रथिनजन्य तंतूंवर कीटकांचा हानिकारक परिणाम होतो हे आपल्याला माहित आहे। तर प्रथिनजन्य तंतूंवर कीटकांचा हानिकारक परिणाम होत असल्यामुळे या तंतूंच्या वस्त्रांवरती कीटकरोधक संस्करण करतात। आता प्रथिनजन्य तंतूमध्ये आपण बघितलेले तंतू आहेत लोकर, वैशिष्ट्यपूर्ण केस तंतू, आणि तिसरं म्हणजे रेशीम। या तीनही तंतूंचा अभ्यास आपण केलेला आहे। हे तीनही तंतू प्रथिनजन्य आहेत, म्हणजे हे प्राण्यांपासून मिळणारे तंतू आहेत आणि प्राणीज तंतू रासायनिक दृष्ट्या प्रथिनांचे बनलेले असतात। आणि हे जे प्रथिन आहेत हे काही सूक्ष्म कीटकांचं खाद्य आहे। प्रथिन हे खाद्य आहे। काही सूक्ष्म कसर ज्याला म्हणतात, सूक्ष्म कीटाणू ज्याला म्हणतात, त्यांचं हे खाद्य असते आणि मग हे कीटाणू, ही कसर, हे सूक्ष्म किडे या कपड्यांमधले, या तंतूंमधले प्रथिन खातात आणि ते प्रथिन ज्या वेळेला खातात त्यावेळेला त्या वस्त्रांवरती छिद्र पडतात आणि वस्त्राला हानिकारक परिणाम होतो। तर अशांपासून कपड्यांचं संरक्षण करण्यासाठी हे संस्करण करतात। त्यातल्या त्यात प्रथिनांमधलं लोकर आणि वैशिष्ट्यपूर्ण केस तंतू यांच्यामध्ये असणारं केरेटिन नावाचं पदार्थ, केरेटिन नावाचा प्रथिन हे कीटकांचं जास्त आवडीचं खाद्य आहे।
म्हणजे रेशीमला सुद्धा कसर लागते, कीटक लागतात, परंतु रेशीम पेक्षाही लोकर आणि वैशिष्ट्यपूर्ण केस तंतू यातलं केरेटिन हे सूक्ष्म कीटकांना जास्त आवडते म्हणा, किंवा याला जास्त कीटक लागतात. आणि रेशीम मध्ये जे फायब्राइन आहे यांना सुद्धा कीटक लागतात. तर रेशीम आणि लोकर किंवा वैशिष्ट्यपूर्ण केस तंतू यातले कॅरेटिन आणि फायब्राइन हे दोन प्रथिनं आहेत आणि हे दोन प्रथिनं कीटकांचं खाद्य आहे. बघा, केरेटिन हे प्रामुख्याने लोकर मध्ये असणारं प्रथिन आहे. फायब्राइन हे रेशीम मध्ये असणारं प्रथिन आहे. केरेटिन हे जास्त कीटकांचं आवडीचं खाद्य आहे, त्यामुळे रेशीमपेक्षा लोकरला कसरचा धोका जास्त आहे. पण याचा अर्थ असा नाही की रेशीमला कसर लागत नाही. रेशीम सुद्धा, त्यातलं फायब्राइन सुद्धा काही कीटकांचं खाद्य आहे. फायब्राइन आणि केरेटिन हे दोनही ते कीटक खातात, म्हणून मग यांच्यावरती हे संस्करण करतात. आता हे संस्करण करतात म्हणजे हे कीटक खाणार नाही असे रसायन त्या वस्त्रांमध्ये लावले जातात, ज्यामुळे हे कीटक ते खात नाहीत. उपासमार होऊन ते मरतात किंवा खाल्ल्यानंतर मरतात. म्हणजे हे संस्करण केलेल्या वस्त्रांना जर कसर लागली तर ते खाण्यास, या कीटकांना खाण्यास अत्यंत अयोग्य बनतात आणि मृत पावतात, किंवा ते खात नाही आणि त्यांची उपासमार होऊन ते मृत पावतात. तर अशा प्रकारे हे कीटकरोधक संस्करण आहे. हे स्थायी असते किंवा अस्थायी सुद्धा असते. आपण हे दोन्ही शब्द समजून घेतलेले आहेत, स्थायी आणि अस्थायी. स्थायी म्हणजे कायमस्वरूपी असणारं, स्थायी म्हणजे कायमस्वरूपी असणारं, आणि अस्थायी म्हणजे तात्पुरतं. तर दोन्ही प्रकारे हे संस्करण केल्या जाते. तर अशा प्रकारे कीटकरोधक संस्करण आणि अग्निरोधक संस्करण याचा आपण आता अभ्यास केलेला आहे. यानंतरचं संस्करण आपण नंतर बघणार आहोत.